जय शिवराज शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे आणि हे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण मागच्या 7 वर्षांमध्ये पीक विमा कंपन्यांकडे जो प्रीमियम जमा झाला त्या प्रीमियमच्या व्यतिरिक्त म्हणजे विमा जर जास्त झाला म्हणजे प्रीमियम दिला त्यापेक्षा जर विम्याची रक्कम जास्त झाली तर ती शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही। पीक विमा कंपनीने प्रीमियम जो जमा झाला त्या प्रीमियम मधूनच दिली, म्हणजे प्रीमियम व्यतिरिक्त पीक विमा कंपनीने 1 रुपया सुद्धा शिल्लक दिलेला नाही। म्हणजे पीक विमा कंपनीने त्या संदर्भात स्वतःची कमाई करून घेतलेली आहे। आणि ही योजना आपली प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र सरकार चालवतं। मात्र आता राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की आम्ही आमच्या राज्याची पीक विमा योजना चालू, कारण आमच्याकडे काही डिजिटल तंत्रज्ञान, पिकांचे सर्वे, नुकसानीचे जे काही सर्वे करण्याचं डिजिटल तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम चालू आहे। आणि जे आता सध्या सर्वे करायला कंपनीचे माणसं येतात तर यामध्ये काहीतरी घोळ होतोय का असं राज्य सरकारांना वाटत आहे। कारण माणसाने केलेल्या याच्यात, कारण हे सर्वे करणारे जे असतात आता बऱ्याच त्या संदर्भात कमेंट सुद्धा येत असतात की हे पीक विमा कंपनीचे जे माणसं येतात हे सर्वे करणारे हे कोणाचे तरी वेगळ्या शेतात जातात, त्याचा सर्वे करतात आणि त्यालाच पीक विमा येतो, आम्हाला का येत नाही, मग त्यानं त्याच्यासोबत काही घोळ केलाय का अशा सुद्धा येतात, म्हणजे कमेंट येत आहेत। पण आता राज्य सरकारनेच मागणी केल्यामुळे राज्य सरकारनं नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, तर त्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, राज्य सरकारने पीक कापणी किंवा पीक नुकसानीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे। मग त्या तंत्रज्ञानावर आधारित जसं आता पाऊस कोणत्या भागात किती पडला, किती मिलीमीटर पडला त्या संदर्भातच जसं तंत्रज्ञान आहे, तसं आता पीक कापणी, पिकांची नुकसानी त्या संदर्भातलं तंत्रज्ञान हे राज्य सरकारनं विकसित केलेलं आहे। म्हणून राज्य सरकारनं अशी मागणी केली आहे, कारण शेतकऱ्यांना प्रत्येक नुकसानीचा पीक विमा मिळालाच पाहिजे अशी शासनाची सुद्धा भूमिका आहे। पण हे जे माणसं सर्वे करतात किंवा जे विमा कंपनीचे माणसं सर्वे करतात तर त्यामध्ये काहीतरी घोळ होतोय। म्हणून हे सरकारनं आता नवीन तंत्रज्ञाना आधारित हे सर्व पीक विमा योजनेचं काम हे राज्य सरकारने करण्याची इच्छा केंद्र सरकारकडे व्यक्त केली आहे आणि केंद्र सरकारची सुद्धा सहमती मिळण्याची शक्यता आहे। अशी योजना काही राज्य सुद्धा स्वतः राबवत आहेत। ओडिशा आहे, अशा काही राज्यामध्ये ही योजना स्वतः राज्य राबवत आहेत आणि त्यांच्या राज्यात राबून प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा कसा मिळेल, त्याचं नुकसान झालेला त्याचा कसा फायदा होईल याचा काही राज्यांनी प्रयोग केलेला आहे। तसा आता आपल्या एखाद्या वेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा राज्य सरकारच ही पीक विमा योजना राबवू शकतं। त्यामुळे जर राज्य सरकारने राबवली तर त्यामध्ये त्यांनी स्पेस टेक्नॉलॉजी काहीतरी असे नवीन तंत्रज्ञान आणलेले आहे। मग या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे, अशी ही माहिती होती मित्रांनो। आता पुढच्या काळामध्ये आपल्याला बघावं लागणार की केंद्र सरकार राबवतंय का राज्य सरकार राबवतंय आणि किती शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा किंवा पिकांच्या नुकसानीचा पीक विमा मिळतोय हे आपल्याला बघावं लागणार आहे, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।